नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस असतो. त्या निमित्ताने आता अर्जुन आणि सायलीचे काही फोटोज इथे एकत्र एडिट करून आणलेले असतात. तर इथे अश्विनने ती जबाबदारी घेतलेली असते. पण जेव्हा ते फोटो सगळे एडिट करून आणलेले असतात, दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येत असल्यामुळे आता दोघांनाही आनंद झालेला असतो आणि त्याचबरोबर घरातल्या लोकांनासुद्धा. त्यामुळे इथे आता अश्विनने जे फोटो कोलॅज करून आणलेले असतात त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा फोटोसुद्धा आता आलेला असतो. तर इथे सगळे फोटो स्कॅन करत असताना लहानपणीच्या तन्वीचा फोटोसुद्धा स्कॅन झालेला असतो आणि तोसुद्धा आता सजावटीमध्ये हा लावलेला असतो. तेव्हा इथे आता मधुभाऊंना जेव्हा तो फोटो दिसतो तेव्हा खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो. ते म्हणजे मधुभाऊ आता सगळ्यांना सांगतात की हा लहानपणीच्या तन्वीचा म्हणजे सायलीचा फोटो आहे आणि हे सत्य आता संपूर्ण सुभेदारांना कळलेलं असतं. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट सगळ्यांना कळलेली असते, ते म्हणजे अर्जुनच्या वाढदिवसाला कल्पनाने इथे प्रतिमाला आणि रविराज काकांना सुद्धा बोलावलेलं असतं. संपूर्ण किल्लेदार कुटुंबसुद्धा तिथे आलेलं असतं वाढदिवस साजरा करण्यासाठी. आणि 22 वर्षांपूर्वी जेव्हा प्रतिमा ज्या पद्धतीने अर्जुनचं औक्षण करत असते तीसुद्धा त्याच पद्धतीने औक्षण करायला घेते. आणि तेव्हा इथे आता सायलीसुद्धा अर्जुनचं औक्षण करायला येते आणि प्रतिमा तिला म्हणते की तन्वी, बाळा तूसुद्धा ये ना औक्षण करायला. आणि इथे लहानपणी जसं तन्वी अर्जुनचं औक्षण करायला यायची तशी सायलीसुद्धा येते आणि सायली म्हणते की अर्जुन, अरे डोक्यावरती हात ठेव ना. जसं लहानपणी तन्वी म्हणायची तसंच मोठेपणी इथे सायलीसुद्धा म्हणते. आणि तेव्हा इथे आता सगळ्यांना जणू काही वाटतं लहानपणीची तन्वीच अर्जुनबरोबर बोलते की काय. तर इथे लहानपणीच्या आता तन्वीच्या काही गोष्टी सगळ्यांच्या लक्षात येत असतात ज्या की सायलीमध्ये सगळ्यांना दिसत असतात. तर इथे मधुभाऊ आणि इथे प्रतिमा आणि सायली तिघेजण आता 22 वर्षांपूर्वीचा सवयींचा खुलासा कशा पद्धतीने करतात आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे अर्जुन आणि सायली यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. सगळ्यांना आनंद होतच असतो. लहानपणी जेव्हा अर्जुनचा वाढदिवस असायचा तेव्हा सायली आपल्या आईवडिलांबरोबर म्हणजे रविराज काका आणि प्रतिमा दोघांबरोबर सुभेदारांच्या घरी येत असते. अर्जुन आणि सायलीची बॉन्डिंग खूपच जास्त छान असते. लहानपणापासूनच दोघे एकमेकांना समजून घेत असतात. तर एकदा लहानपणी अर्जुनचं औक्षण करत असताना अर्जुनच्या गळ्यामध्ये जे लॉकेट असतं ते सायलीला खूप जास्त आवडलेलं असतं. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की मी तन्वीसाठी सुद्धा असं लॉकेट बनवून ठेवेन. तेव्हा इथे तन्वी म्हणते की नाही, मला तर हेच लॉकेट हवं आहे. तेव्हा अर्जुन आपल्या गळ्यामधलं लॉकेट हे सायलीच्या गळ्यामध्ये घालतो, म्हणजे लहानपणीच्या तन्वीच्या गळ्यामध्ये घालतो. आणि तेव्हाच ते क्षण आता सायलीला सुद्धा आठवायला लागलेले असतात. तर इथे वाढदिवसानिमित्त आता सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंब एकत्र येतात. सगळीकडे सजावट केलेली असते. मधुभाऊसुद्धा तिथे असतात. त्याचबरोबर कल्पनाने आता प्रतिमा, रविराज, त्याचबरोबर नागराज आणि सुमन या सगळ्यांना आमंत्रण दिलेलं असतं की वाढदिवसाला लवकरात लवकर यायचं म्हणून. त्यानंतरला सगळे एकत्र तर आलेले असतात, पण इथे सायलीची तब्येत त्या दिवशी थोडी बरी नसते. कारण तिला आता लहानपणीचे ते क्षण आठवत असतात ज्या दिवशी तिथे अर्जुनचा वाढदिवस असायचा. तेव्हा तन्वी ही धावत पळत अर्जुनच्या दिशेने यायची आणि दोघे एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचे. तेव्हा इथे आता रविराज काका, प्रतिमा सगळेजण तिथे जमलेले असतात. तेव्हा इथे सायली औक्षण करायला जाण्याच्या आधी कल्पना औक्षण करते, पूर्णाजी करते, त्यानंतर प्रतिमा करते. आणि प्रतिमा नेहमीप्रमाणे म्हणते की तन्वी, तू पण ये, अर्जुनचं औक्षण कर. आणि ती सायलीच्या हातामध्ये आता इथे आरतीचं ताट देते, औक्षणाचं ताट देते. तेव्हा इकडे आता तन्वी म्हणून इथे प्रतिमाने सायलीला हाक मारलेली असते, तर इथे प्रियाला नाही. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटतं. तेव्हा प्रतिमा म्हणते, तन्वी बाळा ये ना. आणि तिला सायलीमध्येच आता आपली तन्वी दिसत असते, कारण तीच तिची खरी मुलगी असते. त्यामुळे इथे प्रियाला आता पूर्णपणे प्रतिमाने इग्नोर केलेलं असतं. तेव्हा सगळेजण आश्चर्याने एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. तेव्हा इथे अर्जुन आता खूपच जास्त आश्चर्याने सायलीकडे बघायला लागतो की प्रतिमा त्या सायलीला तन्वी अशी हा का बरं मारते. म्हणजे माझी सायली हीच खरी तन्वी आहे का? एका आईने आपल्या मुलीला ओळखलं असेल का? असे प्रश्न त्याच्या मनामध्ये येतात.
त्यानंतरला इथे आता सायलीसुद्धा औक्षण करायला येते आणि म्हणते की अर्जुन, अरे डोक्यावरती हात ठेव ना, तुला आशीर्वाद मिळायला हवा की नको. आणि इथे आता अर्जुन बोलल्यानंतर अर्जुन सायलीकडे बघतच बसतो आणि ती आता अर्जुनचं औक्षण करते. आणि जसं लहानपणी ती म्हणायची तसंच एखाद दुसरं वाक्य तिच्या तोंडून येत असतं की आई, मी सुद्धा लाडू खाऊ का, अर्जुनला मी पण लाडू भरवू का. हे सगळे ते शब्द आता तन्वी जशी म्हणायची तशी सायलीसुद्धा म्हणत असते आणि तीसुद्धा प्रतिमाला आई अशी हाक मारते. त्यामुळे सगळेजण म्हणत असतात की प्रतिमा इकडे सायलीला तन्वी म्हणते, तन्वी प्रतिमाला आई अशी हाक मारते, नक्की यांचं चाललंय तरी काय. तेव्हा इथे आता सायलीचं सुद्धा औक्षण केलं जातं आणि अर्जुन जसा हट्ट करायचा की मी सुद्धा इथे तन्वीचं औक्षण करणार, त्याच पद्धतीने तो म्हणतो की मी सुद्धा सायलीचं औक्षण करणार, फक्त सायलीच का माझं करेल औक्षण. तेव्हा इथे अर्जुनसुद्धा सायलीचं औक्षण करतो. त्यानंतरला इथे आता फोटो लावलेले असतात अर्जुन सायलीचे. ते फोटो बघत असताना मधुभाऊ इमोशनल झालेले असतात आणि तेवढ्यातच आता लहानपणीच्या तन्वीचा फोटो त्यांच्या नजरेसमोर येतो आणि ते म्हणतात की वा, माझ्या साऊबाळाचा हा फोटो तुम्हाला कुठे सापडला. तर इकडे अश्विन म्हणत असतो, अरे देवा, हा फोटो मी चुकून लावला असेल, सॉरी या मधुभाऊ. आणि अश्विन तो फोटो काढतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अहो पण तुम्ही फोटो काढला कशाला, जिचा वाढदिवस आहे तिचाच आहे ना तो फोटो. तेव्हा अश्विन म्हणतो की नाही, हा फोटो तर तन्वीचा आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की तन्वीचा म्हणजे प्रियाचा फोटो आहे हा, तुम्हाला कुणी सांगितलं, हा फोटो तर माझ्या साऊ बाळाचा आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, नाही नाही मधुभाऊ, लहानपणी इथे तन्वी अशी दिसायची, सायली वहिनीचा तर लहानपणीचा फोटोच आमच्याकडे नाही आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अहो असं काय करताय तुम्ही, आता तुमच्या हातामध्ये जो फोटो आहे ना, तीच तर माझी साऊ आहे, तिच्याच लहानपणीचा फोटो आहे तो. तेव्हा अश्विन म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही मधुभाऊ, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, पण हा फोटो आहे ना, तो लहानपणीच्या तन्वीचा आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अहो माझा गैरसमज कसा होईल, मला जेव्हा माझी साऊबाळ भेटली होती तेव्हा ती 6 वर्षांची तर होती आणि एवढीच होती ती. तिला बिचारीला काही आठवतसुद्धा नाही आहे तिच्या पूर्वीचं, तिच्या भूतकाळातलं तिला काहीसुद्धा आठवत नाही आहे. मला ती आठवते ना पूर्णपणे. हा माझ्या साऊबाळाचा फोटो आहे लहानपणीचा. जेव्हा ती 6 वर्षांची होती तेव्हा ती अशीच दिसायची आणि तीच आहे ती. आणि ती 10-12 वर्षांची होती तेव्हाचा सुद्धा तिचा फोटो आहे माझ्याकडे. तेव्हा अश्विन म्हणतो, हे तुम्ही काय बोलताय मधुभाऊ, हे खरं आहे का. मधुभाऊ म्हणतात, हो हे तर खरंच आहे. तर इथे आता सायलीलासुद्धा आपल्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवत असतात. तिलासुद्धा अर्जुनबरोबर ती मस्ती करतानाची आठवत असते, घरातल्या लोकांना त्रास देतानाची आठवत असते. तिच्या आईजवळ ती हट्ट करत असते की आई, अगं मला पण लाडू दे ना, मला पण इथे अर्जुनचं औक्षण करायचं आहे ना, त्याला लाडू भरवायचा आहे ना. हे सगळे हट्ट ती जे करत असते ते सगळे तिला आता तिथे आठवत असतात आणि ती अर्जुनलासुद्धा हाक मारत असते अर्जुन अशी आणि त्याचबरोबर प्रतिमालासुद्धा आईच म्हणत असते. त्यानंतर इथे मधुभाऊ म्हणत असतात की हे बघा अश्विन, अहो ही माझी सायली आहे, साऊबाळ आहे माझी, हिला तुम्ही प्रिया का बोलताय. जेव्हा मला लहानपणी माझी सायली भेटली होती मंदिराच्या पायरीवरती तेव्हा ती अशीच होती आणि तिथे ती बसली होती. तेव्हा मी तिला खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला की तुझं नाव काय, तुझं कुटुंब कुठलं, तू नको रडूस. तेव्हा त्या मुलीने मला मिठी मारली आणि ती खूप जास्त रडत होती, घाबरली होती ती, पण ती सगळं काही विसरून गेली होती. त्यांचा जो काही अपघात झाला होता त्याने ती एवढी पॅनिक झाली होती, तिला धक्का बसला होता की ती सगळं काही विसरून गेली होती. तिचं नाव, तिची ओळख, तिचे आईवडील, कुणाचंही नाव तिच्या लक्षात राहिलेलं नाही आहे. पण एक मात्र खरं, ज्या दिवशी ती मला सापडली होती तो दिवस मी तिचा वाढदिवस म्हणून साजरा करतो आणि त्या दिवसाला तिची तब्येत बिघडते, तिला चक्कर येते, तिला भास होत असतात. ती अशी अधूनमधून कुणाची ना कुणाची नावंसुद्धा घेत असते आणि ते अजूनपर्यंत तिच्याबरोबर चालूच आहे असं आता मधुभाऊ सांगत असतात. त्यामुळे इथे आता सायलीलासुद्धा आपल्या लहानपणीच्या गोष्टी आठवायला लागलेल्या असतात. ती लहानपणीची तन्वी जशी वावरायची तशी वावरत असते. अर्जुनलासुद्धा ती अर्जुन म्हणत असते आणि तिला आता
काही गोष्टी या आठवायला लागलेल्या असतात. प्रतिमाला सुद्धा ती आई अशी हाक मारते आणि त्याचबरोबर इथे आता पूर्णाजी म्हणते की मधुभाऊ, तुम्ही जे काही बोलताय ते खरं आहे का? म्हणजे हा फोटो सायलीचा आहे? मधुभाऊ म्हणतात की झोपेत जरी तुम्ही मला विचारलत ना, तरीसुद्धा मी तुम्हाला हेच सांगेन की ही माझी सायली आहे. लहानपणी सायली अशीच दिसत होती आणि ती सायलीच आहे. तेव्हा इथे आता सगळ्यांना कळलेलं असतं की लहानपणीची तन्वी म्हणजे जर सायली आहे, तर आमची सायलीच ही तन्वी आहे. मग ही प्रिया कोण आहे? त्याच्यामुळे आता सगळ्यांनी आता लहानपणीच्या तन्वीला सायलीच्या रूपामध्ये आता ओळखलेलं असतं. प्रतिमा आणि सायलीचे गुण किती जुळते मिळते आहेत हे सुद्धा सगळ्यांना कळलेलं असतं. त्यामुळे सगळ्यांनी सायलीचा आता नात म्हणून पुन्हा एकदा स्वीकार केलेला असतो.